तर ओबीसी आरक्षणाबाबत जी बैठक बोलावली ती अचानकपणे झाली। आम्हाला कल्पना दिली असती तर आम्ही गेलो असतो, अशी भूमिका विश्वजित कदमांनी मांडली आहे। तसंच विधान परिषदेसाठी 12वा उमेदवार देण्याची ही गरज नव्हती, अशा शब्दात विश्वजित कदमांनी हल्लाबोल केलाय। आमदार विश्वजित कदम माझ्यासोबत आहेत। सर, काल एक सर्वपक्षीय बैठक पार पडली, मात्र त्या बैठकीमध्ये अनुपस्थित राहून विरोधकांनी आपले रंग दाखवले अशी टीका तर तुमच्यावर केली जात आहे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री यांच्याकडून। मी मुळात मला जी माहिती मिळालेली आहे की विधिमंडळाचं कामकाज चालू असताना विरोधी पक्षाच्या सर्व घटक पक्षाचे नेतेगण हे सभागृहात होते आणि अचानकपणे ज्या पद्धतीने ही बैठक लावली गेली आणि मराठा समाजाच्या बांधवांची बैठक स्वतंत्र घेणे, ओबीसी समाज बांधवांच्या आमच्या लोकांची बैठक ही स्वतंत्र घेणे आणि मग एकत्रितपणे त्याच्यात तोडगा करणे, हे खरं तर संयुक्त मार्ग हा असायला पाहिजे होता। परंतु विधिमंडळाचं कामकाज चालू असताना सुद्धा मला जी माहिती मिळाली त्यातनं विरोधी पक्षाच्या नेत्यांना या बैठकीची जी विषय काय होता, अजेंडा काय होता, त्याची माहिती डिटेल अशी दिली गेली नाही आणि म्हणून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या बैठकीला न जाण्याचं या ठिकाणी निर्णय घेतला। गेल्या वेळेला जेव्हा विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या त्या चंद्रकांत हांडोरे यांना पराभव सहन करावा लागला होता। इनफ तुमच्याकडे मताधिक्य आहे का की आता तुमचे 3 उमेदवार निवडून येतील? आणि त्याला जोडून एक प्रश्न, 12 उमेदवार देण्याची गरज होती? ही 37 काँग्रेसचे आमदार आहेत। राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं संख्याबळ आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अनेक आमदार हे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत, अनेकांची परत येण्याची इच्छा आहे। म्हणून या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षपणे काय घडेल त्यातनं सगळं चित्र स्पष्ट होईल असं मला वाटतं आणि मी जास्त काय आता बोलू शकणार नाही कारण हा वरिष्ठांचा विषय आहे। एवढं नक्की सांगतो की महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजय होतील। आणि शेवटचा प्रश्न, 12वा उमेदवार देण्याची गरज होती का? बिनविरोध निवडणूक झाली असती, बिनविरोध झाली असती तर ठीक आहे, एका दृष्टीने नेहमी चांगलं असतं, परंतु मला एवढंच वाटतं शेवटी त्या पक्षाचा विषय असतो। महाविकास आघाडी आणि महायुतीने सुद्धा काही निर्णय घेतलेले आहेत। आता जे होईल ते होईल, आवश्यकता होती की नाही ते आता येणारा काळ सांगेल। निश्चितच जर आपण पाहिलं तर मग 12व्या उमेदवाराची आवश्यकता होती की नाही येणारा काळ ठरवलं असं विधान विश्वजित कदम यांनी केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह विजया दवंडे, टीव्ही मराठी, मुंबई।